नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता ऊसतोड कामगारांना एकूण 30 भांडी इथं दिल्या जाणार आहेत, तर अगदी मोफत. तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यात योजना सुरू झालेल्या आहेत, तर आता मोफत 30 भांडी योजना कशी तुम्हाला इथं मिळवायची आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता जे काही ऊसतोड कामगार आहेत, तर यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता ऊसतोड कामगारांना तब्बल 30 भांडी अगदी मोफत इथे दिल्या जाणार आहे. तर आता यामध्ये महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी, यामध्ये मोफत 30 भांड्याचा संच इथं त्यांना देण्यात येत आहे. आता यामध्ये योजना काय आहे? ही योजना ऊसतोड कामगारांसाठी आहे ज्यांची नोंद आहे. तर आता गरीब कामगारांना मदत, घरगुती खर्च कमी करणे, कामगारांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे. तर आता यामध्ये एकूण 30 वस्तू बांधकाम कामगारांना इथं देण्यात येत आहे, जे की ऊसतोड कामगार आहे. तर यामध्ये पहिले जे यामध्ये ताट तुम्हाला यामध्ये 4 मिळणार आहे, वाट्या तुम्हाला 8 मिळणार आहे. यानंतर पाण्याचे ग्लास 4 मिळणार आहे. यानंतर इथे आपलं पतले झाकणासह 1 मिळणार आहे. यानंतर पतले झाकणासह 1, पुन्हा पतले झाकणासह 1, म्हणजे तुम्हाला छोट्या प्रकारचा एक डब्बा दिला जातो, त्यामध्ये एक झाकण वगैरे तुम्हाला त्या टाईपचं मिळून जाते. एक मोठा चमचा भात वाटपाकरिता आणि एक मोठा चमचा वरण वाटपाकरिता 2 चम्मच तुम्हाला इथं देण्यात येते. पाण्याचा जग देते 1 लिटरवाला. मसाला डब्बा 7 भागावाला, जे की 7 भाग असते, ते मसाल्याचा डब्बा तुम्हाला 1 दिला जातो. यानंतर इथे आपला 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची डब्बा झाकण्यासह. यामध्ये 14 इंचीवाला आहे, 16 इंची आहे आणि 18 इंची आहे. म्हणजे एक डबा दिला जातो तुम्हाला 14 इंची, 16 इंची, 18 इंची असे 3 डबे तुम्हाला इथे देण्यात येते. आता ऊसतोड कामगारांसाठी जे काही, त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या नवीन 32 योजना सुरू झालेल्या आहेत. तर यामध्ये 32 योजना कोणकोणत्या आहेत, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर लगेच बघा तुम्ही. यानंतर इथे एक आपल्याला परात दिली जाते, प्रेशर कुकर दिला जातो, स्टीलची कढई, स्टीलची टाकी मोठी झाकणासह, त्याचप्रमाणे एक वगराळ पाण्या काढण्यासाठी. तर एकूण तब्बल 17 वस्तू तुम्हाला यामध्ये, एकूण 30 वस्तू तुम्हाला बांधकाम कामगारांना इथं देण्यात येते. तर ही 30 वस्तू आहे जी की आपण इथं बघितलेली आहे. तर यामध्ये पुन्हा आपण एकदा रिपीट करून घेऊ. ताट 4, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकण सह 1, पुन्हा पतले झाकणसह 1, पुन्हा पतले झाकणसह 1, मोठा चमचा भात वाटपाकरिता, मोठा चमचा वरण वाटपाकरिता, पाण्याचा जग 2 लिटरवाला 1, मसाला डब्बा 7 भागावाला, 14 इंची, 16 इंची, 18 इंची असे 3 डबे, परात 1, प्रेशर कुकर 5 लिटरवाला, स्टीलची कढाई आणि स्टीलची टाकी मोठी वगराळसह पाणी काढण्यासाठी. एकूण 30 वस्तू जे की ऊसतोड कामगारांना इथं मिळत आहे. तर आता यामध्ये कोण पात्र आहेत, तर यामध्ये नोंदणीकृत कामगार, ऊसतोड कामगार, महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे, त्यांची नोंद चालू असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी तुम्हाला कार्ड देखील मागते. त्याचप्रमाणे आता यामध्ये 30 वस्तू तुम्हाला मोठे पतले, म्हणजे भात भाजी वाढण्याकरिता मोठे पतले, मोठे यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे काही छोटे पतले, ताट, वाट्या, ग्लास, चम्मच, कप सेट, चहा भांडी, कढई, तवा, कुकर, स्टीलची बाटली, पाण्याचा जग, डब्बा, मसाला डब्बा, टिफिन बॉक्स, परात, चम्मच, लहान चम्मच, भांडी, त्याचप्रमाणे डाळ भांड, दूध भांड, तेल डबा, तांदूळ डबा, धान्य डबा, स्टील ट्रे, झाऱ्या, काटा सेट, झाकण, तर अशा भरपूर वस्तू जे की ऊसतोड कामगारांना इथे देण्यात येते. आता यासाठी अर्ज कसा करायचा आणि यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, तर यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, रहिवासी दाखला आणि कामगार कार्ड लागणार आहे. 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा, रेशन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, जे की स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे. आता अर्ज रिजेक्ट झाल्यास काय करावे, पुन्हा अर्ज कागदपत्रे सादर करावे, आधार लिंक हे वगैरे सर्व करून घ्यायचं आहे. आता ऊसतोड कामगाराचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले जे की जिल्हे, यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड. यानंतर इथे आपलं लवकरच अर्ज सुरू होणार आहे जे की जिल्हा, यामध्ये जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज सुरू होणार आहे. यानंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा. आता अर्ज कसा करायचा आहे, बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. तर ऑनलाईन अर्ज जो तुम्हाला जे काही नमुना दाखवून देतो या पद्धतीने. सर्वप्रथम तुम्हाला जे काही बांधकाम कामगारांचं ऑफिशियल पेज आहे त्यावरती यायचं आहे, किंवा याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल.
तर आता यामध्ये वर्कर रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, किंवा तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन दिसेल. याआधी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. मोबाईल नंबर टाका, आधार नंबर टाका, OTP टाका आणि युजर ID पासवर्ड तुमचं जनरेट होऊन जाईल. यानंतर आपल्याला योजना सिलेक्ट करायची आहे. भांडी वाटप कामगार योजना निवडा. अप्लायवरती क्लिक करा. यामध्ये आपलं 5 नंबर येईल. आपले नाव पूर्ण भरायचं आहे, आधार नंबर, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, बँकेची माहिती, यासोबत आधार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, कामगार कार्ड, रेशन कार्ड असे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे. तर अर्ज सबमिट केल्याच्या नंतर अर्जावरती जे काही अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुमचा जो अर्ज आहे ते अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला ऊसतोड कामगारांना ही 30 भांडी इथं दिल्या जाणार आहे. तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्हाला अधिक कोणत्याच योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता भांडी वाटप असेल, सायकल असेल, अशा विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहेत. तर आता लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा आणि या योजनेचा लाभ घ्या. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथं पाहणार आहे की फॉर्म लाईव्ह ऑनलाईन कसा भरायचा आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. त्याचप्रमाणे सर्व डिटेलमध्ये माहिती. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अशाच बांधकाम कामगार योजनेबद्दल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल.